लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील माऊली ज्वेलर्समध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हा अखेर उघडकीस आलाय। नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने कारवाई करत मध्य प्रदेशातील 2 आरोपींना अखेर जेरबंद केलाय। आरोपींकडून तब्बल 12,39,000 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलाय। नाशिक शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडून आरोपींचा शोध सुरू होता। इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल माऊली ज्वेलर्स घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असतानाच पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे आणि पोलीस उपनिरीक्षक संजय साणप यांच्या पथकानं पाथर्डी गवळणी परिसरातील स्मशानाजवळ सापळा रचला। यावेळी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं काल्या सखाराम बारेला वय वर्ष 39 राहणार बडवाणी मध्य प्रदेश आणि अनिल राजाराम पावरा उर्फ वारसकले वय वर्ष 23 राहणार बडवाणी मध्य प्रदेश अशी आहेत। आरोपींकडून 4 किलो 70 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने, 3 मोबाईल फोन आणि 2 मोटारसायकली असा एकूण 12,39,283 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी माऊली ज्वेलर्स घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकानं केली आहे। माऊली ज्वेलर्स घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत गुन्हे शाखेनं 2 आरोपींना जेरबंद केलं असून 12 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्यानं या कारवाईला महत्त्व प्राप्त झालंय। अतुल पवार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।